राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून राज्य बँकर समितीने बँकांकडून शेतकऱ्यांच्या शेती कर्जासंदर्भातली माहिती मागवली। या संदर्भातलं पत्र आणि त्यावर आपण व्हिडिओ केला होता। त्या व्हिडिओच्या खाली अनेक शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या की कोणकोणत्या बँकांची कर्ज माफ होणार याबद्दल माहिती द्या। तर त्याबद्दलची सविस्तर सोप्या भाषेत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। मोठ्या प्रमाणात कमेंट्स होत्या की पतसंस्थांची कर्ज माफ होणार का? तर पतसंस्था पीक कर्ज वाटप करत नाहीत आणि त्यांनी वाटप देखील केलं असतं तरी सुद्धा पतसंस्थांचं कर्ज माफ केल्या जात नाही। आता कोणकोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार हे आपण जाणून घेऊयात। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ज्याला आपण DCCB म्हणतो, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक। जसं की या बँकेच्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा करण्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात पतपुरवठा ही बँक करत होती। मात्र प्रत्येक जिल्ह्यातल्या मातब्बर नेत्यानं त्या जिल्ह्यातली ही जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ही लुटून खाल्लेली आहे, लुबाडून खाल्लेली आहे। त्याच्यामुळे तिचं दिवाळं निघालेलं आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। दुसरं म्हणजे राष्ट्रीयकृत बँका। आता राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज बँका। आता नॅशनलाइज बँकांमधल्या कोणकोणत्या बँका? तर सर्वच नॅशनलाइज बँका। तुम्हाला यादी वाचतो। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक इत्यादी प्रकारच्या 12 ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, याच्यामध्ये जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये तुम्ही बसणार आहात, या बँकेचे जर तुम्ही असताल तर। आता आपण जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर राष्ट्रीयकृत असतात नॅशनलाइज बँका, त्याची यादी वाचलेली आहे। त्यानंतरचं आहे आता दुसरं म्हणजे काय, तर महत्वाचं एक अपडेट आहे की अनेक बँका ज्या सरकारी होत्या मात्र त्या दुसऱ्या सरकारी बँकांमध्ये विलीन झालेल्या आहेत। अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न पडू शकतो की आमच्या कर्जमाफीचा काय होणार, तर ते सुद्धा जाणून घ्या। जर तुमचं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स मध्ये खातं असेल तर ती बँक आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन झालेली आहे। जर तुम्ही युनायटेड बँक ऑफ इंडिया असेल तर ती सुद्धा पंजाब नॅशनल बँक मध्ये विलीन झालेली आहे। सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेमध्ये विलीन झालेली आहे। आंध्र बँक ही युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झालेली आहे आणि कॉर्पोरेशन बँक सुद्धा मर्ज झालेली आहे युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये। अलाहाबाद बँक इंडियन बँक मध्ये गेलेली आहे। देना बँक ही बँक ऑफ बडोदा मध्ये गेलेली आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या ह्या बँका विलीन झालेल्या आहेत। विलीन याच्यामध्ये जर तुम्ही पूर्वाश्रमीचं कर्ज या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला मी जी पुढच्या बँका सांगितल्या ज्याच्यामध्ये ज्या विलीन झाल्यात त्या बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला शोधावं लागेल। त्यानंतर ग्रामीण बँका, जसं की महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक, या सुद्धा बँकांची कर्जमाफी सरकारद्वारे करण्यात येते। त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी। म्हणजेच काय की ह्या बँका नसल्या तरी ह्या गाव पातळीवर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत आणि याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात या सोसायट्या शेतकऱ्यांना पतपुरवठा करत असतात आणि ह्या जिल्हा मध्यवर्ती सरकारी सहकारी बँकांशी जोडलेल्या असतात। ठीक आहे, तर याचं सुद्धा विविध सहकारी सोसायट्यांचं कर्ज सुद्धा माफ होणार। त्यानंतर काही व्यापारी आणि खासगी बँका आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा पीक कर्ज वगैरे दिलं असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी माफ केल्या जातं। आता अनेक लोक प्रश्न विचारू शकतात की खासगी बँका, तर त्या खासगी बँकांचं सरकारच्या मनावर असतं। जसं की महात्मा फुले ही शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली होती, त्यामध्ये काही खासगी बँकांचा व्यापारी बँकांचा समावेश करण्यात आला होता। ते सर्वस्वी सरकारवर डिपेंड असतं। जर सरकारनं मनात घेतलं तर कोणकोणत्या खासगी बँकांचं कर्ज माफ होऊ शकतं हे आपण जाणून घेऊयात। तर त्याच्यामध्ये HDFC, ICICI, ऍक्सिस, कोटक महिंद्रा, IDFC, फेडरल कर्नाटक यापैकी काहीच बँकांचं जर मनावर घेतलं, कारण की शेतकरी मोठ्या प्रमाणात नॅशनलाइज बँका किंवा जिल्हा बँकेलाच पसंती देतात, या बँकांकडे फारसं कोणी जात नाही। मात्र तरीही सरकारनं मनात जर घेतलं तर या खासगी बँकांचा सुद्धा विचार होऊ शकतो। मात्र ज्या नॅशनलाइज बँका आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँका आहेत आणि सहकारी सोसायट्या, तर याची 100% कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे। आता सदर जी माहिती आहे ती अधिकृत आहे, जे महाराष्ट्र सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली होती त्याच्या पोर्टलवरून आपण ही माहिती घेतलेली आहे की त्यावेळेस कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी करण्यात आली होती। तर या बँकांची कर्जमाफी करण्यात आली होती। शेतकऱ्यांच्या कमेंट्सच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, त्यांच्या माहितीमध्ये भर टाकण्यासाठी। शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफी
आणि इतर वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपलीच रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.